नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या ठळक बातम्या. बेळगाव शहर व जिल्ह्यात ऑटो रिक्षासाठी एलपीजी गॅसची टंचाई निर्माण झाल्याची तक्रार चालक व मालकांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याकडे केली आहे. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेत लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. शहरातील 6 एलपीजी पंपापैकी काही ठिकाणी पुरवठा नियमित नसल्याने पंप बंद ठेवावे लागत असून त्यामुळेच टंचाई वाढली आहे. सीएनजी गॅसचा तुटवडा नसून केवळ एलपीजी पुरतीच समस्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ऑटो चालक व मालक वितरकांची संयुक्त बैठक घेऊन प्रश्न सोडवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान कमर्शियल गॅस वितरण हळूहळू पूर्वपदावर येत असून सध्या 600हून अधिक सिलेंडरचे वितरण होत आहे. जिल्ह्यात गॅस टंचाई टाळण्यासाठी प्रशासन दक्ष असून लवकरच आणखीन एक बैठक घेण्यात येणार असल्याचे समजते. बेळगाव शहरातील बसवानगली परिसरात 67 वर्षीय वृद्धेची 11 लाखांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुन्हेगारांनी अनोळखी क्रमांकावर फोन करून स्वतःला अधिकृत चौकशी यंत्रणेशी संबंधित असल्याचे भासविले आणि त्या वृद्धेच्या नावाचा वापर 2 कोटी रुपयांच्या फसवणुकीसाठी झाला असल्याचे सांगितले. यावेळी भीतीने गांगरून गेलेल्या वृद्धेने 11 लाख रुपये RTGS द्वारे गुन्हेगारांच्या खात्यावर पाठवले. सदर फसवणूक फेब्रुवारी 20 तारखेला घडली असून तक्रार शुक्रवार दिनांक 3 एप्रिल रोजी शहर सायबर पोलिसात नोंद झाली आहे. सायबर पोलीस प्रकरणाची तपासणी करत असून नागरिकांनी अशा प्रकारच्या ऑनलाईन फसवणुकीबाबत सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. शिर्शी कुमटा मार्गावरील कोळगी बीच परिसरात 2 बसमध्ये समोरासमोर धडक झाली असून या अपघातात 40हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. भटकळहून बागलकोटकडे निघालेल्या सरकारी बस आणि शिर्सीहून कुमटाकडे जाणाऱ्या खासगी बसची जोरदार धडक झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन्ही बसचा वेग जास्त असल्यामुळे अपघात टाळता आला नाही, ज्यामुळे बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. जखमींना तात्काळ अँब्युलन्सच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले गेले. काहींना गंभीर जखमा झाल्या असून अनेक जण थोडक्यात बचावले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बस रस्त्याच्या कडेला हलवून वाहतूक सुरळीत केली. बेळगाव तालुक्यातील नंदीहळ्ळी ग्रामपंचायत अंतर्गत नागेनट्टी गावातील पाणीपुरवठा टँकर वादावरून वाद निर्माण झाला असून संतप्त नागरिकांनी शनिवार दिनांक 4 एप्रिल रोजी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. सौदत्ती येथे श्री रेणुका देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करावे यासाठी भक्तांनी टँकर नेला होता, जो ग्रामपंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसारच उचलण्यात आला होता. नंतर अधिकाऱ्यांनी टँकरचा दुरुपयोग झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली, ज्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. आंदोलनकर्त्यांनी प्रशासनावर आरोप करत संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली. पोलीस व नागरिकांमध्ये शाब्दिक वादावादी झाल्याने तणाव निर्माण झाला. ग्रामस्थांनी या प्रकरणाला राजकीय हेतूने केले असल्याचा आरोपही केला. या प्रकरणी प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले गेले. बेळगाव शहरातील सेंट्रल बस स्थानकात नवीन पार्किंग दर लागू करण्यात आला आहे. कालावधीनुसार शुल्क आकारले जाणार असून 2 ते 4 तासासाठी दुचाकीसाठी 20 रुपये आणि 4 चाकी वाहनासाठी 40 रुपये, 4 ते 8 तासासाठी दुचाकीकरिता 30 रुपये व 4 चाकी वाहनाकरिता 60 रुपये, 8 ते 12 तासासाठी अनुक्रमे 40 व 80 रुपये, तर 12 ते 24 तासासाठी दुचाकीकरिता 50 रुपये व 4 चाकी वाहनाकरिता 100 रुपये आकारले जातील. 24 तासानंतर प्रत्येक दिवसासाठी दुचाकीकरिता 100 रुपये आणि 4 चाकी वाहनाकरिता 200 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. ही व्यवस्था 12 ऑगस्ट 2025 पासून 16 ऑगस्ट 2030 पर्यंत लागू राहणार आहे. नव्या नियमामुळे पार्किंग व्यवस्थेत शिस्त येण्याची अपेक्षा आहे. नॉर्थ वेस्टर्न कर्नाटका रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या मार्गदर्शक सूचनानुसार मुख्य प्रवेशद्वारासमोर प्रवाशासाठी स्वतंत्र पिकअप व ड्रॉप सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे वाहतूक कोंडी टाळता येणार असून प्रवाशांची सोय अधिक सुलभ होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. DK हेरेकर ज्वेलर्स म्हणजे बेळगावातील एक विश्वासू सुवर्ण दालन. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सोन्या चांदीच्या किमतीमुळे ग्राहकांची धांदल उडत आहे. पण आमच्या सुवर्ण दालनात मिळतो उत्तम ग्राहक सेवा, शुद्धतेची खात्री आणि वर्षानुवर्षाचा विश्वास. म्हणूनच आमचं तुमच्याशी नातं 52 कशी सोन्यासारखं उजळून निघतं. आमच्या दुकानात खरेदी करा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे कलाकुसरीचे दागिने, आकर्षक चांदीचे अलंकार आणि पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य. खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू. नियम व अटी लागू. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या. DK हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ खडे बाजार बेळगाव, तसेच तेले पाटील गल्ली, शहापूर बेळगाव येथील आमच्या सुवर्ण दालनाला. विजयपूर जिल्ह्यातील बसवनबागेवाडी शहरात झोपलेल्या व्यक्तीवर अज्ञात तरुणाने कपड्यात दगड बांधून हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.
शहरातील आंबेडकर सर्कलजवळ दुकानाबाहेर झोपलेल्या मादेश इडगी याच्यावर अज्ञात तरुणाने हल्ला केला। हा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून टॉवेलमध्ये दगड ठेवून आलेल्या त्या तरुणाने झोपलेल्या मादेश यांच्यावर अचानक हल्ला केल्याचे स्पष्ट दिसत आहे। या हल्ल्यात मादेश याच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली असून अधिक उपचारासाठी त्यांना विजयपूर जिल्ह्यात खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत। दरम्यान बसवण बागेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी तरुणाचा शोध सुरू केला आहे। तो मद्यधुंद अवस्थेत हल्ला केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। कित्तूर तालुक्यातील निचनकी गावात घोटभर पाण्यासाठी शोधात असलेल्या हरणाचे ग्रामस्थांनी कुत्र्यांच्या तावडीतून प्राण वाचवले आहेत। शुक्रवारी घडलेल्या या घटनेत भटक्या कुत्र्यांनी हरणाचा पाठलाग सुरू केला असताना नागरिकांनी तात्काळ धाव घेत त्याची सुटका केली। जखमी हरणावर प्राथमिक उपचार करून त्याला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले। उन्हाची तीव्रता वाढून तापमान 37 अंशापर्यंत गेल्याने जंगलातील पाणी स्रोत आटले असून वन्यजीव गावाकडे येत आहेत। वन्य प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याची गरज या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। कित्तूर परिसरात हरिण, मोर, ससे यासारख्या वन्यजीवांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे हरणाचे प्राण वाचल्याने या घटनेतून मानवतेचे उदाहरण समोर आले आहे। बेळगाव शहरातील कॅम्प परिसरातील पोस्टमन सर्कल ते रेल्वे स्टेशन दरम्यानच्या रस्त्यालगतच्या पदपथावर बसवण्यासाठी आणण्यात आलेले पेवर्स मागील 1 वर्षापासून जागीच तसेच पडून असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। सदर पेवर्स पुन्हा बसवण्याच्या उद्देशाने ठेवण्यात आले होते, मात्र काम रखडल्याने ते आजतागायत वापरण्यात आले नाहीत। त्यामुळे पदपथावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। या दुर्लक्षित स्थितीमुळे पादचाऱ्यांना अडथळे निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढला आहे। विशेषतः रात्रीच्या वेळी प्रकाशाअभावी ही समस्या अधिक गंभीर बनत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। याबाबत संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पेवर्स बसवण्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे। बेळगावातील मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक रविवार दिनांक 5 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे। सदर बैठक रामलिंगखिंड गल्ली येथील जत्तीमठ देवस्थानात सायंकाळी 4:30 वाजता संपन्न होईल। बेळगाव शहर व उपनगरातील सर्व सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी तसेच शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी केले आहे। दांडेल येथील DFA मैदानाच्या मागील परिसरात जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मोराची सुटका करून त्याला प्राथमिक उपचारानंतर वन विभागाकडे सुपूर्द करण्यात आले आहे। निस्तेज अवस्थेत आढळलेला हा मोर उडण्यास असमर्थ होता। ही बाब लक्षात येताच प्रकाश रेड्डी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ सर्पमित्र रजाक शहा तसेच वन विभागाला याची माहिती दिली। माहिती मिळताच संबंधित पथक घटनास्थळी दाखल झाले। मोराच्या मानेजवळ गंभीर दुखापत झाल्याचे आढळून आले असून एखाद्या जंगली प्राण्याने हल्ला केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। या हल्ल्यात मोराची दृष्टीही बाधित झाल्याचे रजाक शहा यांनी सांगितले। जखमी मोराला पुढील उपचारासाठी वन्यजीव संरक्षण केंद्रात हलवण्यात येणार असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। यावेळी रविकुमार नाईक, प्रकाश शेट्टी, डॉक्टर असिफ दफेदार, डॉक्टर अनुप मार्दोळकर, मोहम्मद मालदार, बाबूजी पेटी, दया नाईक, राजेश वेर्णेकर, कृष्णा आदी उपस्थित होते। बेळगावातील APMC पोलीस ठाण्याच्या पथकाने मटका जुगारावर कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे। ही कारवाई शुक्रवार 3 एप्रिल रोजी मार्कंडेय परिसरात करण्यात आली। 25 वर्षीय शुभम व्यंकटेश रेड्डी राहणार सागरनगर कंगराळी खुर्द हा लोकांकडून पैसे स्वीकारून कल्याण मटका नावाचा जुगार चालवत असल्याचे समोर आले। PSI RS मुथानी आणि त्याच्या पथकाने अचानक छापा टाकून आरोपीकडून रोख रक्कम आणि जुगारासाठी वापरलेले साहित्य जप्त केले। चौकशी दरम्यान दुसरा आरोपी किशन सुरेश बजंत्री राहणार कंगराळी खुर्द याने गोळा केलेली रक्कम परत करण्याचे सांगितले। दोघांविरुद्ध APMC पोलीस ठाण्यात KP कायद्याच्या कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स तुमच्या आनंदाच्या क्षणांना सुवर्णस्पर्श। नवजात बालकाला लागणारे सर्व प्रकारचे दागिने, लग्न सराई, मुंज, साखरपुडा किंवा कोणताही शुभ प्रसंग प्रत्येक क्षण खास बनवण्यासाठी आकर्षक सोन्या चांदीच्या दागिन्यांची देखणी शृंखला येथे उपलब्ध। परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेले दागिने, नाजूक डिझाईन्स आणि उत्कृष्ट कारागिरीमुळे तुमचा प्रत्येक सोहळा अधिक उजळून निघेल। लग्नासाठी खास दागिने, बारशासाठी कडदोडा, पैजण, वाळे इत्यादी, तसेच मुंज व साखरपुड्यासाठी आकर्षक कलेक्शन, पारंपरिक ते मॉडर्न डिझाईन्सपर्यंत तुमच्या खास क्षणांना द्या एक चमकदार आठवण। शापूर बाजारपेठेतील एक विश्वसनीय नाव, प्रोप्रायटर राघव हेरेकर यांचे मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, 397 बार A, खडे बाजार, शहापूर, बेळगाव। लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर। आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा।
अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 180021240550. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. सीमा भागातून उगम पावलेले आणि सध्या रायगड जिल्ह्यात कार्यरत असलेले वृत्तपत्रकार नरेश पाटील यांनी बेळगावमधील आपल्या दौऱ्यात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे दिवंगत अध्यक्ष दीपक दळवी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. दीपक दळवी मराठी जनतेच्या हक्कासाठी ठाम, अभ्यासू आणि जिद्दी नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनामुळे मराठी चळवळीला मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या प्रसंगी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा समितीचे कार्याध्यक्ष धनंजय पाटील उपस्थित होते. तसेच नरेश पाटील यांनी दौऱ्यादरम्यान युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांना भेटून त्यांच्या वडिलांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण केली आणि शोकाकुल कुटुंबियांचे सांत्वन केले. हा दौरा सीमाभागाशी असलेली नाळ आणि सामाजिक बांधिलकी अधोरेखित करणारा ठरला. बेळगाव जिल्ह्यात हनुमान जयंतीनिमित्त माळ मारुती देवस्थानात गो सन्मान आवाहन अभियान सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत गो संवर्धनाबाबत जनजागृती करत सही संकलन मोहीम राबवण्यात आली. नागरिकांना गो संरक्षण व गोपालनाचे आवाहन करण्यात आले असून गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याची मागणी करण्यात आली. या मागण्यासंदर्भात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन सादर करण्यात आले. गोहत्या बंदी व गोमाता राष्ट्रमाता घोषणेसाठी लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले. तालुका स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही स्पष्ट करण्यात आली. ऊसाच्या शेताला लागलेली आग विझवायला गेलेल्या विजयपूर येथील एका शेतकऱ्याचा आगीत सापडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत व्यक्तीची ओळख संगाप्पा ईश्वर कुंभार वय 80 अशी झाली असून कोल्हार तालुक्यातील महादेवाप्पा तेवर यांच्या शेताजवळ ही घटना घडल्याचे समजते. त्यांनी स्वतःच्या शेतातील गव्हाच्या काड्या जाळण्यासाठी आग पेटवली होती. मात्र सदर आग शेजारच्या ऊसाच्या शेतात पसरली. ती विझवण्याच्या प्रयत्नात संगाप्पा हे अचानक आगीत सापडले आणि दुपारच्या सुमारास जिवंत जळून त्यांचा मृत्यू झाला. घटनेच्या वेळी आसपास कोणी नव्हते. संध्याकाळपर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला असता सदर घटना उघडकीस आली. याची माहिती मिळताच कोल्हार पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला असून प्रकरणाची नोंद केली आहे. विजयपूर तालुक्यातील कन्नूर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र गावकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत नाही. सुमारे 18,000 लोक या रुग्णालयावर अवलंबून आहेत. तरीही फक्त बाह्य रुग्णांना उपचार दिले जातात आणि डॉक्टरांचा तुटवडा आहे. येथे 2 डॉक्टर आणि एकूण 8 कर्मचारी कार्यरत असून प्रसूती व आपत्कालीन उपचारासाठी नागरिकांना विजापूरकडे जावे लागते. 102 खाटांचे आरोग्य केंद्र असूनही ऑपरेशन थिएटर, क्षकिरण विभाग, प्रयोगशाळा, औषध साठा, दंत विभाग आणि स्त्रीरोग विभाग बंद ठेवण्यात आले आहेत. काही विभागामध्ये कर्मचारी आहेत पण यंत्रसामुग्री नसल्यामुळे उपचार सुरू नाहीत आणि उपकरणे गंजून गेली आहेत. ग्रामस्थ तातडीने डॉक्टरांची नियुक्ती करण्याची मागणी करत आहेत. आरोग्यमंत्री आणि जिल्हा पालकमंत्री तसेच प्रशासनाने केंद्राकडे लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा लाखो रुपयांचा खर्च वाया जाईल आणि यंत्रसामग्री स्क्रॅपमध्ये जाईल, असे ग्रामपंचायत सदस्य एम अथनी व मल्लिकार्जुन हिरेमठ यांनी सांगितले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र येथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.